आपण पाहणार आहोत बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर यामध्ये थिअरी 70 मार्क आणि प्रॅक्टिकल 30 मार्क याचं डिस्ट्रीब्युशन करून तुम्हाला एकूण 100 मार्काचा फिजिक्सचा पेपर असेल। आता यामध्ये जसं आपण थिअरीमध्ये पाहिलं की थिअरी हा 70 मार्काचा आहे, तर त्यामध्ये 4 सेक्शन्स आहेत। सेक्शन ABCD याप्रमाणे 4 सेक्शन सेक्शन ABC आणि D। आता याच्यामधलं डिस्ट्रीब्युशन आपण पाहत आहोत। त्यामध्ये थिअरीचे मार्क A मध्ये 13, B मध्ये 14, C सेक्शनमध्ये 21 आणि D सेक्शनमध्ये 14 मार्क थिअरीशी असणारे रिलेटेड प्रश्न आहेत। एकूण थिअरी फिजिक्समध्ये 62 मार्काचे आहे, 62 मार्क। तर त्याचबरोबर प्रॉब्लेमचे मार्क सेक्शन A मध्ये 5, सेक्शन B मध्ये 10, सेक्शन C मध्ये 15, सेक्शन D मध्ये 6, एकूण मार्क 36 अशा तऱ्हेनं थिअरी प्रॉब्लेमचं डिस्ट्रीब्युशन हे दिलेलं आहे। आता यामध्ये टोटल मार्क सेक्शन A ला 18 मार्क आहेत कंपल्सरी, B मध्ये 24 मार्क कंपल्सरी, C मध्ये 36 मार्क कंपल्सरी आणि ऑप्शनसह, D मार्क हे आहेत 20 मार्क। एकूण फिजिक्सचा पेपर हा 98 मार्काचा आहे। तर फिजिक्सचा पेपर हा किती मार्काचा एकूण, तर 98 मार्कचा फिजिक्सचा पेपर आहे। 98 मार्कचा फिजिक्सचा पेपर तुम्हाला बोर्डमध्ये किंवा 12वीच्या फायनल परीक्षेमध्ये 11वीच्या फायनल परीक्षेमध्ये विचारला जाईल। मग हे जे पाहत असताना आपण याचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहतोय बरोबर। मग एकूण किती पर्सेंटेज थिअरीला आहेत 70 मार्कपैकी, तर ते आपण पाहूया। तर यामध्ये फिजिक्स 70 मार्काचा पेपर आहे, त्यामध्ये थिअरी आहेत 63% प्रश्न आणि प्रॉब्लेमशी रिलेटेड 37% प्रश्न। अशा तऱ्हेनं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे 63 अधिक 37 असे एकूण 100% डिस्ट्रीब्युशन हे या थिअरीमध्ये इथं सांगण्यात आपणाला येईल। थिअरी 63 आणि प्रॉब्लेम 37% वेटेज हे 70 मार्काच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये फिजिक्समध्ये असतं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमच्या आप्तेष्टांना शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहावयाचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉन याच्यावरची बेल दाबा की जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तो तुम्हाला पाहता येईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।